नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे कुंभ राशींच्या व्यक्तींना जानेवारी 2026 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. कुंभ राशी या महिन्यामध्ये अनेक फळांनी म्हणजे चांगल्या फळांनी युक्त राशी असं म्हणता येईल. म्हणजे आत्तापर्यंत केलेल्या प्रयत्नाला चांगलं फळ मिळायचे दिवस आता आलेले आहेत. म्हणून लाभदायक राशी असं याचं नाव या महिन्यासाठी ठेवता येईल. मकर संक्रांती जरी या महिन्यात येत असली तरी लाभ होणारे कुंभ राशींच्या व्यक्तींना. म्हणून कुंभ राशींनी या महिन्यामध्ये खूप नशीबवान आहेत असं म्हणता येईल. अनेक चांगल्या चांगल्या संधी कामामध्ये आणि वैयक्तिक सुद्धा त्यांना छुप्या पद्धतीने सुद्धा येतील, पण ते आपण ओळखायला शिकलं पाहिजे. एक छोटी संधी आपल्याला या महिन्यामध्ये पुढे काहीतरी खूप मोठं आपल्यासमोर वाढून देईल. म्हणून मी नशीबवान असं म्हटलं. कारण हे जे अनुकूल योग असतात ते सामान्य माणसाला कळत नाही. ज्योतिषशास्त्र हे एकच शास्त्र असं आहे की ते कुठून कुठे तुम्हाला मार्गदर्शनाने पोचवू शकतं आणि त्या मार्गदर्शनाचा तुम्ही योग्य लाभ घ्यावा आणि आपल्या संधीचं सोनं करावं अशीच माझी सदिच्छा आहे. म्हणून कुंभ राशींच्या व्यक्तींना हा महिना जो आहे तो खूप लाभदायक आहे असंच मी विधान या ठिकाणी करत आहे. चांगल्या संधी, चांगले उत्कर्षाचे योग आणि नवीन नवीन प्रसंग पादाक्रांत करण्यासाठी आपल्याला परिस्थिती अनुकूल या महिन्यामध्ये दिसून येते. त्या परिस्थितीचा आपण चांगल्यात चांगला फायदा उठवावा. राजकारणी व्यक्तींनाही हा महिना अतिशय चांगला आहे असं म्हणता येईल आणि त्याचाही फायदा त्यांनी आपल्या स्वतःचं कॅनव्हसिंग करण्यासाठी वापरावा. कुंभ राशींच्या व्यक्तींना मेहनतीचं फळ या महिन्यात मिळणार आहे. आत्तापर्यंत केलेली मेहनत जी आहे ती फलदायक आणि लाभदायक ही या महिन्यामध्ये दिसून येते. साधारणपणे जेव्हा उत्तरार्ध या महिन्याचा चालू होईल त्यावेळी आपलं थोडंसं ब्लड प्रेशर आणि कानासंबंधी काही व्याधी आपल्याला एक इंट्रोडक्शन देतील. त्यावेळी योग्य आपलं मार्गदर्शन घ्या डॉक्टरांचं आणि त्यासाठी उपाययोजना करा. एवढी एक गोष्ट मात्र आपण लक्षात ठेवा. आणि ती ब्लड प्रेशर किंवा कान यासंबंधी काही आपल्याला दोन गोष्टी उत्तरार्धामध्ये दिसून येतात. या व्यतिरिक्त आपल्याला प्रकृतीची काही काळजी दिसत नाही आहे. आपला उद्योगधंदा आहे त्यामध्ये सुद्धा चांगली प्रगती आहे. नोकरीमध्ये वरिष्ठांची आपण चांगली मर्जी राखू शकाल. त्यांना जसं काम पाहिजे तसं आपण करून देऊ शकाल. पण ते त्यांच्यापर्यंत पोचलं आहे की नाही ते समजणं अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही काम केलं आहे पण त्यांच्यापर्यंत ते काम जातं आहे की नाही याची नोंद आपल्याला ठेवायला लागेल. म्हणजे त्याचं आपल्याला फळ मिळेल. तर ते आपण जरूर ठेवावं. व्यापारामध्ये नफा दिसतो आहे. जे ट्रेडिंग करतात त्यांनाही नफा दिसतो आहे. असा नफ्यांनी परिपूर्ण असा हा महिना आहे असं म्हणता येईल. जे आपल्याला पैसे आपल्याकडे आलेले आहेत त्याचे योग्य विनियोग करणे, त्याचं प्लॅनिंग करणे आणि योग्य ठिकाणी त्याची गुंतवणूक करणे यासाठी योग्य सल्लागार गाठा आणि त्या सल्ल्यानुसार हे कार्य करा. म्हणजे त्याचाही पुढे तुम्हाला फायदा होऊ शकतो. कुंभ राशीची शिक्षण घेणारी जी मंडळी आहेत त्यांनासुद्धा परदेश गमनाची तयारी पूर्ण झालेली आहे. म्हणजे आता तिकीट आलं की निघायचं किंवा आपल्या नोकरीमधून असं जर काही परदेश गमन आपल्याला अपेक्षित असेल ते सुद्धा आता एकदम तोंडावर आलेलं आहे. तर त्यानुसार आपण आपल्या कामासाठी परदेश गमन करू शकता आणि त्यातून आपल्याला लाभ घेऊ शकता असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. कौटुंबिक वातावरणामध्ये आपल्या घरामध्ये घर बदलणे किंवा आपल्या छोटं घर घेऊन विकून मोठं घर घेणे, जुन्या घराला नवीन चकाकी देणे म्हणजे उजाळा देणे, नवीन मोठं घर घेणे किंवा घराला ॲडिशनल काहीतरी वास्तू घेणे असे योग या ठिकाणी दिसून येत आहेत. म्हणजे आपल्या घरासंबंधी वास्तूसंबंधी भरभराटीचे योग या राशीला दिसून येत आहेत. त्याचा त्यांनी योग्य फायदा करून घ्यावा.
उत्पन्न जे आहे ते आपलं ह्या महिन्यात अतिशय चांगलं असणार आहे. असा जास्त मी सांगितल्याप्रमाणे 90% फायदेशीर असणारी ही कुंभराशी या महिन्यासाठी आहे. त्याचा त्यांना चांगला फायदा मिळावा आणि ह्यामधून त्यांनी स्वतःची प्रगती करावी अशा सदिच्छा देऊन मी कुंभराशीचं मार्गदर्शन या ठिकाणी थांबवतो.